संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रय नमः. कुरोपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धार कारणे. ऐसे काही वर्षे जात मग म्हणती भक्तप्रता आम्ही आता हो गुप्त येथून अवधारा. होऊ येथून गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात काही काळ तप करत राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगून भक्तप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्री शैल पर्वत प्रकटत महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथ कर्दळी वनात प्रवेशत समाधी लावणी बैसत काही वर्षे तेथवरी. समाधीत विसर्जनी अवतार घेती श्रीपाद मुनी कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून. या दिवस रात्री ओम म्हणत ओम ध्वनी गृही कुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मय देतवा. ऐसे जाती वर्षे सात बालक ओम राही म्हणत परी काही न बोलत चिंतित होती सर्वाई. इतर जन जे बोलत ते सर्वे कळे बालका प्रत परी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणिक काही बोलेना. अंतिम उसती तयासी सांगतो केव्हा पोलिसी बालक खूण करोनी तयासी सांगत असे ते अवधारा. खूण करोनी दावत मौजीबंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलीन आपण म्हणत असे. ऐसा ऐकून माता पिता मौजीबंधन तत्वता करो म्हणती निश्चिता तयारी करू लागले. सुमूर्त भाऊनी उपनयन केले पहा मौजीबंधन बालक वेद मंत्र म्हणून निज मौन ते सोडत असे. सर्व आश्चर्य वाटत बालका पहा वर्षे सात वेद मंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्ताचा. तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकाप्रती आम्ही संन्यासी असो यती गृही न राहू निश्चय. ऐसे सांगून सर्वप्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित लोकोद्धार करणे. तेथून पुन्हा परत तीर्थयात्रा करता करता औदुंबर स्थान जेथ तेथे होऊन राहिले. बिलवडी ग्रामसमीप्रत औदुंबर स्थाने प्रख्यात आज झाले असत दत्तस्थान म्हणून. या 4 मास राहती तेथे शक्ती ठेविती अमुक पादुका तेथे स्थापित जगदोद्धार करणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते. उदरवेथेने पीडित ब्राह्मण करती व्याधीमुक्त मूढा विद्वान करिता ऐसा महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करुणा सायन देवासी अभयदान श्री गुरुकृपे मिळत असे. भक्तासी उपदेश देत देह अनित्य म्हणत धर्म करा म्हणून सांगत मोक्ष मार्ग ते पावया. सर्व येथे राहणार काही नाही बरोबर सत्कर्म आणि सदाचार ह्याची जीवाची सांगती. सायनदेव दत्तभक्त कडगंजी ग्रामी राहत तयावरी कृपाभूत केली पहा श्री गुरुने. श्री गुरु सायनदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्तभक्ती राहे ना दत्त प्रिय भक्त आमचा तू. सायनदेव महाभक्त तयाची स्वामी सांगता आम्ही तुमच्या गावा समीपत भविष्यकाळी वास करू. सायनदेवाच्या वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे. दत्तकृपा भावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुचे. सरस्वतीसी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र श्री गुरुकथा त्यासी सांगता महासिद्ध ते अवधारा. श्री गुरूंच्या दिव्यकथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या घेऊन आधी त्या ग्रंथा चरित्र लिखाण आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे. सायनदेवासी आश्वासित तव ग्रामा समीपत गाणगापुरी राहू म्हणत भविष्यकाळी माजारी. सायनदेवासी आश्वासुनी श्री गुरुकर्ती प्रयाण औदुंबर स्थानी येऊन कृष्ण किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मासे राहती श्री दत्त. तेथून पुढे निघत लोकोद्धार करावया. तेथून पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती 12 वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले. अध्याय दुसरा ओवी संख्या 40.